साहेब यांच्या नव्यानंच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड या महोत्सवाच्या निमित्तानं चेअरमनपदी अध्यक्षपदी निवड झालेली आहे. खऱ्या अर्थानं जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्याच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून या शहरामध्ये अनेक वर्षे काम करणारा हा एक युवा तरुण, सामाजिक क्षेत्राची असणारी बांधिलकी जपणारा, तळागाळातील असणाऱ्या माणसांना मदत करणारा आणि समाजाच्या असणाऱ्या समस्या या शासनापर्यंत पोहोचवणारा एक तरुण आज खऱ्या अर्थानं या समितीवरती अनेक वर्ष ज्याने सातत्यानं आपलं काम, गावातला एक असणारा तरुण या शहरामध्ये येऊन आपल्या प्रेमाच्या नात्यानं हा सगळा समाज बांधव एकत्र करतो, आपुलकीच्या नात्यानं माणसं जोडतो आणि हे आजचं असणारं मिळणारं पद खरं तर या पदाची सुद्धा निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमध्ये एकतर्फी मतदान असणारे जे झाले ते नितीनजी यांना झाले. एकतर्फी मतदान होणं याचा एकच अर्थ आहे तर त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची पावती त्यांना मिळालेली आहे. यावर्षी 2024 आणि 2025चा असणारा महोत्सव इतर वर्ष ज्याप्रमाणे साजरा झालेला आहे त्याच्यात अधिकची असणारी भर खऱ्या अर्थानं नितीनजीला टाकणार आहेत. तमाम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करेन. नितीनजी आज आपण चेअरमन झाला आणि यांच्या अधिपत्याखाली, नियोजनाखाली हा महोत्सव फार मोठ्या आनंदानं संपन्न होणार आहे. 1 ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरू होत असताना आपण या इतरांना सांगा आणि आनंद महोत्सवाचा आपण सहभागी होऊया. कारण हा घरचा, जवळचा आणि तुमच्या आमच्यातला सगळ्यांना एक आवडता असणारा जो आज चेअरमन होतं आहे त्यांच्या हाताला बळ देऊया. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती, आपल्या सर्वांच्या वतीने ज्या ज्या माणसांना, ज्या ज्या समाज बांधवांच्या मनामध्ये की आपल्याला नितीन घोलप साहेबांना भेटायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे, ज्यांना ज्यांना येता आलं नाही त्या सर्वांचं प्रतिनिधित्व म्हणून आज पिंपरी शहरमध्ये गोकुळ या हॉटेल या ठिकाणी छोटेखानी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान, या विभागामध्ये सातत्यानं सामाजिक काम करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्ञानदानाचं पवित्र काम केलं ते सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आदरणीय दादाभाऊ अल्ला आणि त्यांची सर्व मित्रमंडळी या सर्वांच्या वतीने त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय नितीनजी यांचा सत्कार केलेला आहे. असंच या आपल्या तिन्ही तालुक्याच्या वतीनं तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय लवजी. धन्यवाद.